सुमेध प्रकाश दोंडे. माझे नाव सुमेध प्रकाश दोंडे. मी इयत्ता 3री अ मध्ये शिकत आहे. ज्या माय माऊलीने आपल्या 13 वर्षाचा पोटचा पोट या स्वराज्यासाठी अर्पण केला, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ या माय माऊलीने विश्वास ठेवला हे स्वराज्य स्थापन करायचे आहे तुला. असे या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तसेच या स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज. महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला अशा क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या माय माऊलीच्या मागे विठ्ठलासाठी उभे होते ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला व भारतात ज्यांना जगण्याचा अधिकार नव्हता अशा माणसांना ज्या माणसाने जगण्याचा अधिकार दिला असे या राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतात पहिल्यांदा आरक्षण मिळवून देणारे व भारतात ज्यांना जगण्याचा अधिकार नव्हता अशा माणसांना ज्या माणसाने जगण्याचा अधिकार दिला असे राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतात पहिल्यांदा आरक्षण मिळवून देणारे व गोरगरिबांचे मुले शिकले पाहिजे, जे विद्यार्थी शहरात राहून शिकू शकत नाही त्यांना हॉस्टेल स्थळ उभी करणारे छत्रपती शाहू महाराज अशा तमाम समाजसुधारकांना मी वंदन करतो. आज 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 14 एप्रिल 1891 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशमधील महू या गावात झाला. लहानपणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाची खूप आवड होती, पण जाती व्यवस्थेमुळे त्यांना वर्गाच्या बाहेर राहून शिक्षण घ्यावे लागले. खूप कष्ट करून शिक्षण घेतल्यानंतर भारतीय संविधानाची निर्मिती केली व भारत या संविधानामुळे आपण आज मोफत शिक्षण घेऊ शकतो. जगामध्ये गरिबी तेथेच आहे जेथे शिक्षण नाही. म्हणून आपण आधी वागरिका पण आपल्या लेकरांना चांगले शिकवा, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते पिल्यानंतर माणूस गुरगुरणारच असे उपदेश देणारे महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप मोठे उंचीवरचे व्यक्तिमत्व आहेत. या देशामध्ये जेवढे कोणी अर्थतज्ञ झाले ते सर्व अर्थतज्ञांनी एका अर्थतज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. तो अर्थतज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशामध्ये जेवढे कोणी कृषी तज्ञ झाले ते सर्व कृषी तज्ञांना ज्या त्या शेतीचा पॉलिसीचा अभ्यास केल्याशिवाय